ओम काली. सनातन संस्कृती आणि मी या आपल्या आध्यात्मिक यूट्यूब परिवारात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर 17 मे पासून जो अधिक मास सुरू झालेला आहे, अधिक महिना सुरू झाला आहे, जो 15 जूनपर्यंत आहे, त्याचा शेवट 15 जूनला होतो आहे. हा एक महिना जो शाक्त संप्रदाय आहे, जो शैव संप्रदाय आहे किंवा वैष्णव संप्रदाय आहे किंवा कोणत्याही देवतेची उपासना करणार आहे, त्याच्यासाठी हा किती फलदायी आहे आणि कशा पद्धतीने हा अधिक फल देणार आहे. जप सेवा साधना जे करतात त्यांच्यासाठी किती फलदायी आहे, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्याच्यावरती आपण आज बोलणार आहे. एखाद्या मंत्राची सिद्धी यातून कशी होऊ शकते, एखादे स्तोत्र असतील श्लोक असतील ते कसे सिद्ध केले जाऊ शकतात ह्याच्यावरती आपण आज बोलणार आहे. अधिक महिना हा दुर्गादेवी म्हणजे साक्षात भगवतीसाठी सगळ्यात आवडता महिना कुठला तर तो अधिक महिना आहे असं आईसाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, दुर्गा या प्रियमो मास तस्मात् पुण्यप्रदः स्मृतः. जगदंबेचा सर्वात प्रिय महिना हा अधिक मास आहे, अधिक महिना आहे. त्याच्यामुळं जो भगवतीची उपासना करतो, जगदंबेची उपासना करतो, जगदंबेच्या वेगवेगळ्या स्वरूपांची उपासना करतो, त्यांनी ह्या महिन्याचा पूर्ण लाभ उठवला पाहिजे, पूर्ण लाभ घेतला पाहिजे. जर आपण सेवेला साधनेला ह्या महिन्यामध्ये सुरुवात केलेली नसेल, ज्यांना माहीत नसेल त्यांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर काय केलं पाहिजे तर संकल्प घ्यायचा. इथून पुढचे आता आज मंगळवार आहे, आजपासून पुढं जोपर्यंत महिना पूर्ण होत नाही तोपर्यंत आजपासून पुढं संकल्प घ्यायचा की बाबा माझा हा मंत्र आहे. ज्याला गुरुमंत्र प्राप्त आहे त्याने गुरुमंत्राचा, किंवा ज्याला गुरुमंत्र नाही, कारण की हा महिना ज्याच्यासाठी गुरु नाहीत किंवा जे दीक्षित नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा सिद्धी शक्ती आणि भगवतीची कृपादृष्टी प्राप्त करून देणारा हा महिना आहे. गुरु असावाच असा स्वनियम नाही या महिन्याचा. ज्यांना गुरु नाहीत त्यांनी संकल्पयुक्त होऊन जे काही आपले दुर्गा सप्तशती आहे त्या दुर्गा सप्तशतीचे पाठ ह्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त केले पाहिजेत. किंवा दुर्गादेवीची जी 32 नामावली आहे किंवा शतनाम स्तोत्र आहेत त्यांची जास्तीत जास्त सेवा साधना केली पाहिजे, जेणेकरून ज्या कुठल्या देवतेची आपण उपासना करत असू द्यात, कोण काळोबाईचं करतं, कोण यमाईचं करतं, कोण तुळजापूरच्या तुळजाभवानीचं करतं, कोण येडेश्वरीचं करतं, तर कोण यल्लमाचं करतं. ज्यासुद्धा कुठल्या देवतेची आपण उपासना करतो त्या देवतेची कृपादृष्टी प्राप्त करून देणारा हा महिना आहे. जर काहीच करायचं नसेल, तुम्हाला वाचता येत नाही, तुम्हाला लिहिता येत नाही, असे जरी कोण जर असतील, जी आपली इष्टदेवता आहे, जी देवी आपल्याला आवडते, जी आपली प्रिय देवता आहे, त्या देवतेचं नामस्मरण तरी निदान ह्या महिन्यामध्ये संकल्पयुक्त होऊन की आईसाहेब आजपासून मी निदान 15 मिनटं तुमच्या ह्या नामाचा मी जप करणार आहे असं म्हणून आईसाहेबांचं निदान नामस्मरण तरी दिवसातून तुम्ही 15-20 मिनटं, अर्धा तास काढा, 1 तास काढा, तुम्हाला जास्तीत जास्त जेवढा वेळ काढता येईल तेवढा वेळ काढा आणि आईसाहेबांच्या जे कुठली आईसाहेब आपली प्रिय आहे त्या आईसाहेबांच्या पवित्र नामाचं स्मरण ह्या काळामध्ये केलं पाहिजे. कारण नावामध्येच अधिक मास अधिक महिना सांगितलेला आहे. तुम्ही जे काही करचाल ना त्याच्या डबलीनं तुम्हाला ती गोष्ट पुन्हा भेटणार आहे. जर तुम्ही पाप केलं तर त्याच्या डबलीनं तुम्हाला त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे. जर तुम्ही पुण्य केलं तर त्याच्या डबलीने तुम्हाला त्याचं फळसुद्धा भेटणार आहे. अधिक महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे की जर तुम्ही एक माळ आईसाहेबांच्या नामाची केली तर ते 100 माळा केल्याचं पुण्य ह्या महिन्यामध्ये आपल्याला प्राप्त होतं. हा इतका या महिन्याला महत्त्व आहे, कारण आईसाहेबांच्या 12 तंत्रांमध्ये सुद्धा ह्या महिन्याचा उल्लेख केलेला आहे. जर तुम्हाला काहीच करायचं नसेल तर निदान ह्या महिन्यामध्ये संकल्पयुक्त होऊन जे आपली कुलदेवी आहे किंवा कुलदेवता आहे, त्याचबरोबर किंवा जे आपली इष्टदेवता जी आपल्याला आवडते अशी देवता आहे, अशा देवतेचा आपण जर आठवड्यातून एकदा वारी सुरू केली ह्या महिन्यामध्ये तर आठवड्यातून एकदा जाऊन यायचं त्या ठिकाणी, ते सुद्धा साधनेमध्ये मोडतं, त्याचं सुद्धा पुण्य कितीतरी गुणापट्टीने आपल्याला प्राप्त होतं. असं हे अधिक मासाचं महत्त्व आहे. अधिक मास हा वैष्णव संप्रदायी लोकांसाठी सुद्धा तेवढाच पुण्यप्रद आहे, कारण जे वैष्णव संप्रदाय आहेत किंवा शाक्त संप्रदाय सोडून जे दुसऱ्या देवतेंची उपासना करतात त्यासाठी हा पुरुषोत्तम महिना सांगितलेला आहे. पुरुषोत्तम मास बोललं जातं. मग ह्या महिन्यामध्ये तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा उपासना करू शकता. भगवान श्रीहरी विष्णूंची जी काही वेगवेगळी स्वरूपं आहेत, श्री विठ्ठल असतील, श्रीकृष्ण असतील, यांच्यासुद्धा पवित्र नामाचा आपण जप तप सेवा साधना किंवा त्यांच्या मुख्य तीर्थस्थळी आपण जाऊन त्यांचं दर्शन घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. आणि त्यामुळं जे काही आपल्याला भेटणार आहे, जे काही पुण्य प्राप्त होणार आहे ते त्याच्या डबलीनं आपल्याला देण्याचं काम हा महिना करतो. त्यामुळं भगवान श्रीहरी विष्णूंच्या उपासकांसाठी सुद्धा हा खूप एक सुवर्णकाल आहे.
ज्याला गुरुमंत्र प्राप्त आहे, गुरूंकडून एखादा मंत्र किंवा एखादा स्तोत्र प्राप्त असेल, तो सिद्धी देणारा काल आहे हा. त्याच्यामध्ये जर तुम्ही संकल्पयुक्त होऊन त्या गुरुमंत्राचं अनुष्ठान सुरू केलं ह्या महिन्यामध्ये, तर गुरुमंत्र लवकरात लवकर सिद्ध होतो. आणि ज्या पद्धतीने तुम्हाला कार्य पुढं करायचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते सहाय्य होतो, असा हा महिना आहे. ह्या महिन्यामध्ये आपल्या आचरणामध्ये, वागण्यामध्ये सात्विकता असली पाहिजे. खोटं बोललं नाही पाहिजे किंवा कुठं मोठ्याने कुणाशी भांडणं न करणं, कुणाविषयी कपट भावना न ठेवणं. नंतर तामसिक पदार्थ त्याचं आपण वर्ज्य केले पाहिजेत ह्या महिन्यामध्ये. असे काही नियम आपल्या आयुष्यामध्ये ठेवून आणि भगवतीची, त्या जगदंबेची उपासना साधना करून तिला कसं प्राप्त करता येईल, तिच्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला काय करता येईल, असं मनामध्ये ठेवून त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे. तर हा मास जे काही आपलं पापचक्र आपल्याकडे फिरत असते, अनंत जन्माची जी पातकं आहे ते नष्ट करण्याचं काम ह्या महिन्यामध्ये आपण करू शकतो स्वतः. त्यासाठी आपण अशा पद्धतीने कार्य केलं पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या महिन्याचा वापर आपल्या आयुष्याला कशी कलाटणी देता येईल ह्या दिशेने केलं पाहिजे. कारण हा महिना वर्षातून एकदा येतो, सारखं असे योग येत नाहीत. त्यामुळं सगळ्यांनी भगवतीच्या उपासनेमध्ये, साधनेमध्ये रत राहिलं पाहिजे. आपण आपल्या यूट्यूब परिवारामध्ये जे काही माहिती देतो, जर तुम्हाला ती आवडत असेल तर खरंच तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.